पुण्याच्या नारायणनगरमधील शेतकऱ्यांची द्राक्षासह केळी उत्पादनाला पसंती। केळीच्या पहिल्या वातानुकूलित कंटेनर इराक देशामध्ये निर्यातीसाठी रवाना। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील माळवटाच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। अंबाजोगाईमध्ये मोबाईल चोरट्याला सुट्टीवर असलेल्या पोलिसांना सेनेस्टाईल पकडलं। त्याच्याकडून एका कारसह महागडे 63 मोबाईल जप्त। पोलिसाच्या कर्तव्य दक्षपणामुळे मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा छडा। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। अंबाजोगाईमधील शेतकरी आक्रमक। बीडच्या अंबाजोगाईतील 5 ग्रामपंचायतींचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित। 15 जानेवारीपर्यंत केवळ 12% क्षेत्रावर पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया पूर्ण। वारंवार इंटरनेटच्या अडचणी आणि सर्व्हर डाऊन असल्यानं आता मुदतवाढ देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाणी टंचाईचा धोका। भूजल पातळी खालावल्यानं गहू उत्पादन धोक्यात। शाश्वत सिंचन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज। पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन। लडाख आणि तिबेटमधील रुडी शेल डक हा पक्षी पालघर समुद्रकिनाऱ्यावर विसावले। नाशिकच्या येवल्यामधील पिंपळखुटेमधील म्हसोबाच्या यात्रेला जल्लोषात प्रारंभ। गावामध्ये सजवलेल्या रथाची देखील मिरवणूक।